श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. मैत्रिणींनो, बघा, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घट हलवल्यानंतर देवांना स्नान कधी घालावे, देवपूजाचा मुहूर्त काय, देवघरातील वस्त्र, देवांचे वस्त्र काय करावे. 99% महिला ही चुका करतात. या चुका आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. घटी बसवलेले देव हलवताना काही विशेष नियमसुद्धा पाळायचे आहेत. हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे. तसेच विजयादशमीचे करावयाचे भगवान शिवशंकरांचे वर्षभर शुभ फळ देणारे काही प्रभावशाली उपायसुद्धा मी यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. ते सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम दुर्गे नमः टाईप करा. बघा, देवपूजा बऱ्याच जणांच्या घरी नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये देवसुद्धा घटी बसवलेले असतात. त्यांना त्या दिवसामध्ये देवांची पूजा केली जात नाही. जेव्हा कुळाचार पूर्ण होतो, म्हणजेच नवमीच्या दिवशी किंवा दशमीच्या दिवशी, तुमच्याकडे नवमीच्या दिवशी कुळाचार असेल तर नवमीच्या दिवशी बऱ्याच जणांकडे देवपूजा केली जाते. पण बऱ्याच जणांकडे काय आहे ना की नवमीच्या दिवशी जरी कुळाचार असेल तरीसुद्धा दसऱ्याच्या दिवशी देवपूजा केली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की देवपूजा केल्यानंतर देव घरामध्ये तसेच न ठेवता, कारण बरेच जण ही चूक करतात. त्यामुळे ती तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये गोष्टी सांगणार आहे. कारण या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की तुमच्या घरातील सकारात्मकता किती वाढलेली आहे, घरामध्ये प्रसन्नता, पॉझिटिव्हिटी किती निर्माण झालेली आहे. बऱ्याच जणांना असं असतं बघा की माझं देवपूजेमध्ये किंवा घरातल्या कोणत्याच कामामध्ये मन लागत नाही, दिवसभर असाच जातो. यूट्यूबवरती स्क्रोल करत करत दिवसभर झोपून राहावंसं वाटतं. दुसऱ्यांच्या घरात गेलं की चांगलं वाटतं. आमच्या घरात उदास, चिंता वगैरे वाटते. कोणत्याच गोष्टीमध्ये घरामध्ये बरकत वगैरे नाही. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कुठेतरी कमी होताना आणि आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता वाढताना यांचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. आणि बऱ्याच जणांकडे काय, दसऱ्याच्या दिवशी घट तुमचे उठत असतील, कुळाचार असेल तर त्या दिवशी मग देवपूजा जी आहे ती केली जाते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवपूजा जी आहे ती घट हलवण्याच्या अगोदर करायची का नंतर करायची. देवपूजा जी आहे ती घट हलवल्यानंतरच्या करायची असते. आता इथे तळीसुद्धा भरण्याचा एक प्रश्न येतो की तळी कधी भरतात. तर बघा, बऱ्याच जणांकडे घट हलवण्याच्या अगोदर तळी भरली जाते आणि त्यानंतर घट हलवला जातो. घट हलवताना नेहमी तो उत्तरेकडे हलवावा. यामुळे तुम्हाला खूप चांगले अनुभव, खूप सकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये बघायला तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे घट हलवले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी जी आहे ती भरली जाते. तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे कशा पद्धतीने केले जातं, कधी तळी भरली जाते, त्या पद्धतीने तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस घटस्थापना केली असेल, देवांची पूजा केली नसेल 9 दिवस, तरीसुद्धा या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. अखंड दिवा लावला असेल किंवा नसेल तरीसुद्धा या गोष्टी आहेत ना ते आपल्याला करायच्या आहेत. अगदी म्हणजे प्रत्येकाला, माझ्यापासून तुमच्यापर्यंत, भले आपल्या गावाकडे घट असतील तरीसुद्धा आपण जिथे कुठे राहतो, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, तिथे ह्या गोष्टी आहेत त्या उद्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. आणि तुम्ही नवरात्रीच्या दिवशी तुमच्याकडे देवपूजा केली जाते तर दिवशीही या गोष्टी करायच्या आहेत. काय करायचं आहे की या दिवशी आपण देवांना, देव जे सगळे आहेत तामणामध्ये घेतो आणि देवांना एकत्र सगळ्यांना ठेवून आपण त्यांच्यावर पाणी टाकतो, त्यांना अंघोळ घालतो. पण असं करायचं नाही आहे. शक्य झालं तर काय करा, तुमच्या देवघरामध्ये ज्या सगळ्या मूर्ती आहेत ती एक तामणामध्ये घेऊन त्यावर अभिषेक करायचा आहे. जसं की तुम्ही आता गणपतीची मूर्ती घेतली, आता अभिषेक म्हणजे खूप सादर संगीत हे ते तसं काही नाही. एक सुरुवातीला गणपतीची मूर्ती तामणामध्ये घ्यायची, फक्त 5 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः 5 पळी पाण्याने आणि त्यानंतर 5 पळी पंचामृताने आणि परत 5 पळी पाण्याने, या पद्धतीने सगळ्या मूर्तींना अभिषेक घालायचा आहे.
कारण तुम्ही 9 दिवस पूजा वगैरे केली नव्हती. आणि ठीक आहे, तुम्हाला सगळ्या मूर्तींना अभिषेक घालणं शक्य नसेल तर तुमचे ते कुलदेवी आहेत किंवा जे कुलदैवत आहेत त्यांचे टाक असतील किंवा त्यांच्या मूर्ती असतील तर त्यावर आवर्जून या पद्धतीने अभिषेक घाला. आणि बाकी देवांना जे आहे ते तुम्ही स्नान घालू शकता. ही गोष्ट झाली. आत्ता देवांना स्नान घातल्यानंतर डायरेक्ट देवघरामध्ये ठेवायचे नाही आहेत. सुरुवातीला काय करायचं असतं, जुनं जे देवघरामध्ये वस्त्र आहे, देवाच्या खाली जे आपण वस्त्र अंथरतो ना, ते लाल पिवळं जे काही तुम्ही वस्त्र अंथरता तर ते वस्त्र दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुमच्या कुळाचार झाल्यानंतर बदलायचं असतं. तेच वस्त्र ठेवून त्याच्यावर देव ठेवायचे नसतात, ते वस्त्र बदलायचं. त्याचबरोबर तुमचे जे पुसण्यासाठी जे वस्त्र असतं ना ते सुद्धा बदलायचं असतं, ते नवीन घ्यायचं. आणि देव पुसण्यासाठी जो आपण टावेल किंवा जो नॅपकिन आपण घेतला असतो त्याने देवाला गंध वगैरे लावलेले हात पुसायचे नसतात. त्यामुळे गंध वगैरे लावलेले हात पुसण्यासाठी सुद्धा एक छोटासा नॅपकिन वेगळा करायचा आहे. देवघरातलं जुने वस्त्र काढून घ्यायचं, त्या जागी नवीन वस्त्र, नवीन कोरं तुम्हाला म्हणजेच कोणीतरी ओठीमध्ये वगैरे दिलेले ब्लाऊज पीस किंवा कुठेतरी तुम्हाला मिळालेला ब्लाऊज पीस, तुम्हाला वापरलेला ब्लाऊज पीस असं करायचं नाही, म्हणजेच अंतरायचं नाही. नवं कोरं करकरीत जे वस्त्र असतं तर ते वस्त्र देवघरामध्ये अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला देवतांची स्थापना करायची आहे. आणि त्याचबरोबर नवीन जे आपण नॅपकिन स्वच्छ करण्यासाठी पुसण्यासाठी कपडा घेतला होता त्याने देवांना स्वच्छ करायचं आहे. स्नान घातल्यानंतर कोरडं करायचं आहे. देवघरामध्ये सर्व देव जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्या कुलदेवीचा जो टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांना हळद कुंकू अर्पण करायचे आहे. बाकीचे देव वगैरे जे आहेत त्यांना गंध वगैरे सगळं लावून फुले वगैरे अर्पण करून काहीतरी गोडाचा, काहीतरी फळे, अगदी साखरेचा किंवा तुमच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा वगैरे नैवेद्य दाखवलेला असेल तर तो सुद्धा नैवेद्य आपण घटाला तर दाखवतच आहे, पण देवघरासमोर सुद्धा दाखवायचा आहे. तर या पद्धतीने घट हलवल्यानंतर तुमच्याकडे नवमीला करत असतील तर नवमीला आणि दशमीला करत असतील दशमीला देवपूजेची आहे ती करायची आहे. बाकी अष्टमी, नवमी, दसरा एकत्र आहे तर तुमचे देव तुमचे घट नवमीला हलत असतील तर ते कशा पद्धतीने घट हलवायचे, मुहूर्त, वेळ तो तुम्ही बघू शकता. त्यासाठी व्हिडिओ मी अगदी सविस्तर टायमिंग सहित कोणती तिथी कधी संपते, कोणती तिथी कधी सुरू होते ही माहिती सांगितलेली आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. या पद्धतीने दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी देवपूजा करताना आपल्याला या चुका आवर्जून टाळावयाच्या आहेत. मैत्रिणींनो, आत्ता विजयादशमीचे भगवान शिवशंकरांचे अतिशय प्रभावशाली उपाय. 1. विजयादशमीच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देत असते. असे मानले जाते की व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते. अशा पद्धतीत विजयादशमीच्या दिवशी कोणतीही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका. या दिवशी तुमच्या कुवतीनुसार सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भांडार भरलेले राहते, तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते. भगवान विष्णूचा दुसरा अवतार असणारे श्रीराम यांची पूजा केली जाते. यांची पूजा केल्याने पुण्य मिळते. त्यांच्या प्रसादामध्ये काही तुळशीचे पाने ठेवावेत. हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू श्रीराम लवकर प्रसन्न होतात, तसेच भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात. 2. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. या दिवशी तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपण या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच आपण चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच हळद आपल्या गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यामुळे चिमूटभर हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी.
तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य टाकायचं आहे. मग तुम्ही गुलाबजल टाकू शकता किंवा जर तुमच्याकडे अत्तर असेल तर अत्तर देखील टाकलं तरी पण चालेल. या 3 वस्तू टाकून मग आपण अंघोळ करायची आहे. घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती कायम नकारात्मक बोलत असते. आपण कितीही सकारात्मक त्या व्यक्तीला करण्याचा प्रयत्न करा पण ती नकारात्मकच बोलत असते. तर घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन असते, एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असते, तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू टाकायच्या आहेत. यामुळे आपल्यामधील त्या व्यक्तीत असणारे नकारात्मकता दूर होईल. 3. विजयादशमी म्हणजेच दसरा. या दिवशी भगवान शिवशंकरांना एक शमीपत्र किंवा एक शमीचे पान मनोभावे समर्पित केले तर जीवनामध्ये कधीही धनदौलत, ऐश्वर यांची कमतरता भासणार नाही. 4. विजयादशमी दिवशी शमीच्या झाडाचे आणि शमीच्या फुलांची विधिवत पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख दूर होतात. असे म्हटले जाते, शमीची पाने आणि फुले भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहेत. शमीला देववृक्ष म्हणतात कारण ते देवाचे आवडते झाड आहे. शमीचे पान भगवान शिव, शनी देव आणि श्री गणेशांना अर्पण केले जातात. विजयादशमीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीची नोकरी गेलेली असेल किंवा बराच काळ बेरोजगार असेल तर त्याने शमीच्या फुलांनी भगवान शिवशंकरांना प्रसन्न करावे. तुम्हाला विजयादशमी दिवशी करायला नाही जमले तर शनिवारी केले तरी सुद्धा चालेल, परंतु हा उपाय प्रदोष काळामध्ये करायचा आहे, म्हणजे सूर्यास्तानंतर करायचा आहे. तुम्हाला शिवमंदिरात जाऊन 7 शमीची फुले मनोभावे श्रद्धेने भगवान भोलेनाथांना एक एक करून अर्पण करावे. प्रत्येक वेळी पुष्प अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. हा उपाय घरच्या शिवलिंगावर केला तरी सुद्धा चालेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच नोकरी मिळेल आणि बेरोजगार सुद्धा दूर होईल. नंबर 5. पौराणिक कथेनुसार विजयादशमीच्या संध्याकाळी एका लाल वस्त्र घ्या. त्यानंतर त्या लाल कपड्यात 11 गोमती चक्र, 11 कवड्या, 11 लवंगा आणि 11 बताशे बांधून ते वस्त्र लक्ष्मी आणि भगवान श्रीरामाला मनोभावे अर्पण करा. या दरम्यान एका भांड्यात पाणी घेऊन रामरक्षा मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो असं विशेष म्हटले आहे. 6. घरामध्ये आनंद आणि शांती हा प्रत्येक कौटुंबिक व्यक्तीला हवा असतं, तर कुटुंबात सुख शांती नांदण्यासाठी विजयाच्या दशमीच्या दिवशी श्रीरामाच्या मंदिरासमोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. या दरम्यान श्रीराम जय जय राम, जय जय रामचा 108 वेळा जप करा. 7. जर तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करायचे असतील, विजयादशमीच्या संध्याकाळी तुम्ही भगवान रामनंद म्हणजे श्रीरामाला चंदन मनोभावे अर्पण करू शकता. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. 8. शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की एक शमीपत्रामध्ये 14 करोड सोन्याच्या मुद्रांचे बळ असते. आजही काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शमीपत्र दिले जाते आणि घेतले जाते. काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी शमीपत्र देऊन प्रणाम केला जातो. शमीपत्र का दिले आणि घेतले जाते तर एक शमीपत्रामध्ये 14 मुद्रांचे बळ असते. शमीपत्र दसऱ्याच्या दिवशी भगवान शिवशंकरांना विशेष करून अर्पण केले जाते. नंबर 9. शिवपुराण कथेत असे म्हटले आहे की शमीच्या वृक्षाखाली, बेलपत्राच्या वृक्षाखाली एक भगवान शिवशंकराचे शिवलिंग निर्माण केले आणि त्या शिवलिंगाला 1 लोटा जल मनोभावे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत समर्पित केले आणि त्याच्यावर एक पुष्प, एक शमीपत्र किंवा बेलपत्र मनोभावे अर्पण केले तर त्या व्यक्तीच्या संसारामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये कधीही दुःख येत नाही, सुख भोगच येत असतात. 10. विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करण्यापूर्वी घराच्या ईशान्य कोपऱ्यात चंदन, कुंकुम आणि लाल फुलांनी अष्टकोनी कमळाचा आकार करणे अतिशुभ मानले जाते. असे मानले जाते की यानंतर शमीच्या झाडाच्या मुळापासून थोडी माती आणून पूजेच्या ठिकाणी ठेवावे. असे केल्याने घर सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. 11. दसऱ्याच्या दिवशी व्यवसाय आणि नोकरीसाठी गरिबांना फळे दान करावेत. असे केल्याने नोकरी आणि नोकरीत प्रगतीची विशेष वाढ होते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्राची सुद्धा विधिवत पूजा केल्याने अतिशय शुभ फळ प्राप्त होते. 12. शिवपुराणात असे म्हटले आहे की विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाखाली शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते, प्रत्येक कामात यश मिळते. 13. श्रीरामाने रावणाचा पराभव करताना नीलकंठ याचे दर्शन घेतले होते, म्हणून असे म्हटले जाते की दसऱ्या दिवशी भगवान शिवाचे प्रतीक असलेल्या नीलकंठाचे दर्शन घेणे अतिशय शुभ मानले जाते. प्रत्येक कामामध्ये
यश येते. नीलकंठ हे सौभाग्याचे प्रतीक सुद्धा मानला जाते. तसेच या दिवशी अपराजिता या वृक्षाची विधिवत पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हर हर महादेव. जय श्रीराम. धन्यवाद.